नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग। तर फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवसाची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत होतो, तो म्हणजे स्वामींचा प्रकट दिन। जशी मी महाशिवरात्रीची खूप आतुरतेने वाट बघते, तसंच स्वामींच्या प्रकट दिनाची सुद्धा आता बघते, कारण मी आता जस्ट स्वामी सेवेत आलेली आहे। सो या सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात म्हणून मग मी आज सगळ्यात आधी करणार आहे ते म्हणजे उंबरठा लेपन। तर उंबरठा लेपनासाठी मी काय काय वापरते ते आता तुम्ही बघा। तर मी चंदन वापरते, खूप छान असं सुगंधी हे चंदन आहे। त्यानंतर गोमूत्र हे उंबरठा लेपनासाठी फार महत्त्वाचं आहे। त्यानंतर स्वामींचं आवडतं ते म्हणजे हिना अत्तर, त्यानंतर अष्टगंध वापरते, त्यानंतर हा खसवाला स्प्रे, आणि ही जी हळद आहे ही खास उंबरठा लेपनाची हळद आहे। तर ही हळद जी आहे मी ते 1.5 ते 1.25 चमचा घेऊन घेते, आणि त्यानंतर मग त्यात सगळं जेही काही तुम्हाला आता दाखवलं सुरुवातीला ते सगळं ॲड करते थोड्या थोड्या क्वांटिटीत, आणि नंतर त्यात गोमूत्र टाकते। पुन्हा हिना अत्तर मी आज स्वामींना आवडतं म्हणून टाकलेलं आहे। त्यानंतर हे पवित्र जल आहे ज्याचा स्मेल मोगऱ्याचा आहे, सो तेही टाकलेलं आहे। आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून तुम्हाला छान अशी पातळ पेस्ट बनवायची आहे, जास्त घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, अगदी व्यवस्थित बसेल उंबरठ्यावर अशी पेस्ट तुम्हाला करायची आहे। नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग। तर आज आहे आपल्या लाडक्या स्वामींचा प्रकट दिन। तर प्रकट दिन हा सगळ्याच स्वामी भक्तांसाठी फार महत्त्वाचा आणि विशेष दिवस असतो। तर स्वामींचा प्रकट दिन म्हणजे जवळजवळ 1 महिन्यापासून तयारी चाललेली असते सगळ्या स्वामी भक्तांची। तर माझीही खूप तयारी आहे। आजचा दिवस, आजचा व्लॉग तुम्हाला खूप असा स्पेशल मला द्यायचा आहे, प्लस स्वामींसाठी आजचा दिवस मला खूप असा खास देण्याचा माझा प्रयत्न आहे की स्वामी सुद्धा म्हटले पाहिजे की खूप छान आजचं सगळं काही केलेलं आहे, स्वामी अगदी पूजेने प्रसन्न झाले पाहिजे, असं आजचं माझं सगळं काही आहे। तर मैत्रिणींनो, आता दिवसाची सुरुवात झालेली आहे। तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम ते म्हणजे फुलं। तर फुलं ऑलरेडी मी काल आणलेले पाडव्याच्या दिवशीच। तर त्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे उंबरठा लेपन। तर उंबरठा लेपनानंतरच माझ्या सगळ्या कामांची सुरुवात होते, आणि सगळ्यात आज महत्त्वाचा दिवस आहे। सो तर विशेष दिवशी विशेष पूजा आहे, तर आपल्या चॅनलचं सगळ्यात मेन आहे। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उंबरठा लेपन। तर विशेष दिवसाची विशेष पूजा होण्यासाठी सगळ्यात पहिलं जे माझं काम आहे ते म्हणजे उंबरठा लेपन। आणि उंबरठा लेपनाचे प्रचंड असे फायदे आहेत, खूप पॉझिटिव्हिटी घरात येते। जसं आपण रांगोळी जितकी आपल्या दाराशी महत्त्वाची आहे, तसंच आपल्या दाराच्या उंबरठ्याला लेपन करणं ही खूप महत्त्वाचं आहे। प्रत्येक सणाच्या दिवशी मी हे करत असते। तर काल मी करणार होते, बट काल फक्त मी उंबरठ्याची पूजा केलेली आहे, आणि आज प्रकट दिन आहे, सो आज तर करायचंच आहे। सो म्हणून मी आज लेपन करणार आहे। तर चला मी आता तुम्हाला दाखवते की मी लेपन कसं करते, लेपनासाठी मी कुठल्या कुठल्या गोष्टी ॲड करत असते, आणि मग आपण लेपन करूयात। त्यानंतर मग मी सगळ्यात आधी जे रुपेरी लिक्विड आहे जे तुमच्यासोबत शेअर केलं की चांदीचे जे देव आहेत माझे ते मी कशाने क्लीन करते, तर हे रुपेरी लिक्विड आहे, त्याच्यानेच मी चांदीचे देव आणि हे उंबरठ्यावर जे मी स्वस्तिक आणि लक्ष्मीचे पावलं लावलेले आहेत ते क्लीन करून घेते, आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने उंबरठा जो आहे तो धुवून घेत असते। तर अशा पद्धतीने माझी उंबरठा लेपनाची ही पद्धत आहे। तर उंबरठा सोबतच उंबरठ्याच्या आजूबाजूची जागा जी आहे ती पण तुम्हाला धुवून घ्यायची आहे, छान पुसून मस्त वाळल्यानंतर मग उंबरठा लेपन करायचं आहे। ह्या स्टेप्स जर का तुम्ही फॉलो केला तर लेपन जे आहे ते खूप चांगलं आणि व्यवस्थित लागतं।
तर त्यानंतर माझा सगळ्यात आवडता हा स्प्रे आहे, जो मी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेतलेला आहे, मोगऱ्याचा स्प्रे. तर तो स्प्रे मी उंबरठ्यावर मारून घेते आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने मी उंबरठा लेपन करते. लेपन करताना हळद जी आहे ती कमी प्रमाणात घ्यावी, कारण जितका तुमचा उंबरठा आहे तितकंच लेपन ते बसायला हवं. सो त्यामुळे आणि पाहिजे तितकं तुम्ही पातळ घट्ट करू शकतात, बट जितकं पातळ असेल तितकं छान बसतं ते आणि लवकर वाळतं सुद्धा. तर त्यानंतर छानशी रांगोळी ही दारात मी काढलेली आहे तुळशीजवळ. नमस्कार मैत्रिणींनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे, आपण दरवेळेस प्रत्येक अशा विशेष दिवशी विशेष पूजा असते. तर देवघराची थीमही मी बदलत असते. जसं की महाशिवरात्रीला पूर्ण व्हाईट कलरची थीम होती, श्रावणमध्ये जी थीम होती तीच मी महाशिवरात्रीला पण केलेली व्हाईट माळांनी. तर आज आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन आणि स्वामींना पिवळा कलर जो आहे तो खूप आवडतो. सो त्यामुळे आज संपूर्ण देवघर जे आहे ते पिवळ्या कलरने आपलं झगमगणार आहे आणि पिवळ्या कलरच्या फुलांच्या ज्या माळा आहेत त्या मी लावणार आहे आता. आणि बघा मग तुम्ही आपलं देवघर जे आहे ते किती खुलून दिसतंय आणि स्वामीमय दिसतंय ते. त्यानंतर मग ह्या छान अशा माझ्याकडे माळा आहेत, ज्या मी ॲमेझॉनवरून मागवलेल्या खास वेगवेगळ्या थीम करण्यासाठी. तर मी वेगवेगळ्या कलरमध्ये या ऑर्डर केलेल्या आहेत. तर त्यातनं मग मी हे येल्लो आणि पिंक कलरच्या ज्या माळा आहेत त्यांचं तोरण बनवून अशा लावून घेतलेल्या आहेत 2 माळा. त्यानंतर येल्लो आणि रेड कलरच्या ह्या ज्या माळा आहेत मार्गशीर्षच्या गुरुवारच्या उपवासांना मी ज्या वापरलेल्या, तर त्या मी आतल्या बाजूला लावून घेतलेल्या आहेत. माळांचा जो कलर आहे तो अगदी फ्रेश कलर आहे, त्यामुळे मंदिर अजूनच छान दिसतंय. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपलं जे देवघर आहे ते आज अगदी असं स्वामीमय झालेलं आहे. सगळीकडे येल्लो कलर दिसतोय, तुम्ही बघू शकता. त्या सुंदर अशा येल्लो कलरच्या आणि गुलाबी कलरच्या माळा मी लावलेल्या आहेत. देवघराची सजावट झाल्यानंतर मग हॉलमध्ये पण नेहमी माझं जे विशेष दिवसाची विशेष पूजा असली की मग ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते. हे तर माझं रोजचंच आहे. तर हे कासवाचं जे आहे, कासव आपण ठेवलं पाहिजे वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं. मग मी तेही व्यवस्थित डेकोरेट करून ठेवते. वेगवेगळ्या माझ्याकडे ज्या काचेच्या फ्लावर पॉट्स आहेत त्यात मी फ्लावर्स ठेवते. त्यानंतर मग ही सगळी आजची तयारी, अभिषेकसाठी लागणारे हे कळस वगैरे सगळं व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित क्लीन करून घेतल्या, चकाकल्या की मग छान वाटतं की आज आपल्या घरी काहीतरी विशेष आहे. सो जरा आपल्यालाही पूजा करायला छान वाटतं. त्यानंतर मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेला हा बॉक्स की मी तुम्हाला प्रकट दिनाच्या व्लॉगमध्ये दाखवेल. तर ते म्हणजे ह्या ज्या पाटी आहेत, ह्या फ्लावर डिझाईनमधल्या ह्या पाट्या आहेत. तर ह्या मला दिलेल्या आहेत रिया पवार ताई ज्या आहेत, ज्यांच्याकडून मार्गशीर्षच्या गुरुवारांसाठी मी लक्ष्मीचे पावलं विकत घेतलेले, तर त्यांच्याकडूनच हे मी मागवलेले आहेत. तर 2 ग्रीन 2 पिंक कलरमध्ये मी त्यांच्याकडून घेतलेल्या आणि त्यानंतर ही ऑरेंज जी आहे ही त्यांनी मला त्यांच्याकडून एक गिफ्ट म्हणून पाठवलेली आहे. पुन्हा त्यानंतर हे संक्रांतीच्या वेळेस त्या ताईंनी मला हळदी कुंकवाचं हे छान असं पान दिलेलं, तर खूप छान आहे. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्हालाही आवडलं तर तुम्हीही घ्या. दिवे वगैरे समया ठेवण्यासाठी खूप छान आहे. तर त्यानंतर मग स्वामींचा अभिषेक केलेला आहे. ही जी मोठी मूर्ती आहे स्वामींची, जी मी अक्कलकोटवरून घेतलेली आहे, तर ह्या मूर्तीला दुधाचा अभिषेक मी घालत नाही, कारण मूर्ती खराब होण्याचे चान्सेस असतात, कारण कलर वगैरे जाण्याची शक्यता असते त्यामुळे. तर मी अक्कलकोटवरून जेव्हा ही मूर्ती घेतली तर मला त्या मूर्तीवाल्या दादांनीही हेच सांगितलं की तुम्ही फक्त पाण्याचा अभिषेक मूर्तीला घालू शकतात. सो म्हणून मग मी पाण्याचाच अभिषेक घालते. त्यानंतर मग स्वामींना सुंदर असा फेटा, पिवळं वस्त्र वगैरे वेअर करवलेलं आहे, कारण आज स्वामींचा प्रकट दिन आहे. स्वामींना सगळं येल्लो कलरचं आवडतं. सो म्हणून येल्लो कलरचंच वस्त्र आणि फेटा मी स्वामींना घातलेला आहे. आणि पुन्हा मी शीतलताई ज्या आहेत स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून मागवलेले मी पैठणी वस्त्र, बट ते मला वेळेत मिळाले नाही. बहुतेक त्यांचीही गडबड असेल आणि मीही ऑर्डर लेट केली. सो त्यामुळे तर तेही वस्त्र मी जेव्हा आता पुन्हा तुम्हाला गुरुवारचा मी अभिषेक दाखवणारच आहे आपल्या नवीन चांदीच्या मूर्तीचा. स्वामींचा अभिषेक पुन्हा गुरुवारी करायचा आहे, कारण प्रकट दिनाच्या दिवशी माझ्या मिस्टरांनी केलेला आणि एकदा प्राणप्रतिष्ठा केली, मग पुन्हा मी अभिषेक केलाच नाही. म्हटलं मग गुरुवारी करूयात. सो तेव्हा मी तुम्हाला पुन्हा अजून छान असं वस्त्र घालून स्वामींना दाखवेल. तर ही आहे आजची सुंदर अशी
छान अशी पूजा, येल्लो येल्लो सगळं आहे, सगळं स्वामीमय होतं त्या दिवशी. खूप छान वाटलं. येल्लो रेड असं फुलं वगैरे, गजरे आणि मोगऱ्याचे गजरे आता इतके छान मिळत आहेत, खूप छान. आणि त्यानंतर मग आजचं सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे स्वामींची प्राणप्रतिष्ठा, जी माझ्या मिस्टरांनी समुद्र पावकोस्मभ्यग्ं शिवो भव हिमसत्त्वाजरायुणाग्ने परिव्ययामसि पावकोस्म ओम आं ह्रीं क्रों यं रं लं वं शं शं सं ओं शं सं हं सहारीं ओम आं ह्रीं क्रों आसां श्री स्वामी समर्थमूर्तीनां जीवाय सुताः ओम आं. तर हे जे ब्राह्मण दादा आहेत ते माझ्या हस्बंडचेच मित्र आहेत लहानपणापासनं. तर मग त्यांनाच आम्ही दरवेळेस बोलवतो. जेव्हाही मी काही चांदीच्या नवीन मूर्त्या वगैरे घेते त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मी यांनाच बोलवत असते. जसं की तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षाचा महाशिवरात्रीचा जो व्लॉग आहे तिथेही यांनीच केलेलं. तर मैत्रिणींनो, आता स्वामींची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि आता आम्ही पूजा करणार आहोत पुन्हा आणि छान अशी आरती करणार आहोत. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आणि मी वेअर केलेली आहे ही सुंदर अशी माहेश्वरी साडी. तर माहेश्वरी साडीचा एक स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओ माझ्या निक स्टाईल्स या मेन यूट्यूब चॅनलला येणार आहे. माहेश्वरी साड्यांबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघा. मी तुम्हाला अपडेट करेलच जेव्हा अपलोड करेल. तर खास माहेश्वरी साड्या कशा तयार होतात, माहेश्वरी साडीचं मूळ काय आहे, ते सगळं काही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. प्राणप्रतिष्ठा सगळं काही झाल्यानंतर मग मी पुन्हा एकदा छान अशी सजावट केली, छान अशी मांडणी केली, समया लावल्या. त्यानंतर तुम्हाला ज्या रियाताईंकडून घेतलेल्या ज्या पाट्या मी दाखवल्या पिंक कलरच्या, ग्रीन कलरच्या, त्या अशा पद्धतीने मी इथे वापरलेल्या आहेत पूजा मांडताना. तर प्रसाद वगैरे सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित अशी मांडणी केली. पुन्हा माझ्या हाताने पूजा केली, कारण मला स्वतः केल्याशिवाय सॅटिस्फॅक्शन मिळतच नाही. मी त्यांच्या हाताने जरी प्राणप्रतिष्ठा केली असेल तरी माझ्या डोक्यात आजही रिग्रेट आहे की मला स्वामींचा अभिषेक घालायचा होता, मला स्वामींचा अभिषेक करायचा होता. सो मग मी आता गुरुवारी सगळं माझं जेही काही डोक्यात आहे की ते त्या दिवशी राहिलं, सो ते मी गुरुवारी सगळं करणार आहे. आता पुन्हा गुरुवारी म्हणजे उद्याच मी आता सगळं पुन्हा स्वामींचा अभिषेक, नवीन मूर्ती आहे सो नवीन मूर्तीचा छानसा अभिषेक करेल, छानशी पूजा मांडेल, छान अशी सजावट करेल. मग तेव्हा कुठे जाऊन मला सॅटिस्फॅक्शन मिळेल की हां मी आता फायनली सगळं काही केलेलं आहे. तर असं आहे माझं पूजेच्या बाबतीत. तुमचंही असंच होतं का? मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि महादेवाचा पण अभिषेक मी म्हणजे त्या दिवशी प्रॉपर त्या दिवशी सगळं माझ्याकडनं झालं पाहिजे हे माझं असतं. सो मग तसंच आता स्वामींच्या प्रकट दिनाचं पण आहे. तर झालं काय, ॲक्च्युली जे दादा आहेत ते उशिरा आले, सो त्यामुळे मग प्राणप्रतिष्ठा उशिरा झाली. जर सकाळीच झालं असतं तर मी पण अभिषेक घातला असता. सो असो, स्वामींच्या गुरुवारी मी करणार. त्यानंतर हे आहे उंबरठ्याची पूजा आता मी करते, कारण आता स्वामींना मी मंदिरात ठेवणार आहे, माझ्या देवघरात ठेवणार आहे. सो म्हणून आता स्वामी येणार आहेत असं म्हणून मग आपण आता लगेच उंबरठ्याची पूजा वगैरे मी व्यवस्थित करून घेतलेली आहे. कारण सकाळी उंबरठ्याले पण वाळतच नव्हतं, खूप ढगाळ वातावरण होतं. सो त्यामुळे मग ते जरा लेट वाढलं, तर मी म्हटलं संध्याकाळी मग उंबरठ्याची पूजा वगैरे करूयात. ले पण सकाळीच मी करून घेतलेलं. तर मग अशा पद्धतीने हळदी कुंकू लावून व्यवस्थित अगरबत्ती दिवे लावून, बाहेर एक दिवा अगरबत्ती, बाहेर छोटी तुळशी आहे माझी, तिच्याजवळ मी दिवा अगरबत्ती रोज करत असते. आणि तिथेच मग सगळं फुलं वगैरे ठेवून उंबरठ्याची छान अशी इथं पूजा केलेली. त्यानंतर मग आम्ही तिघांनी इथे छान अशी आरती वगैरे केली. तर आरती करतानाही खरंच असंच वाटत होतं की प्रत्यक्ष स्वामीच आता आपल्या घरी आलेले आहेत आणि आता म्हणजे एकदम छान वातावरण, प्रसन्न, सगळीकडे खूप छान पॉझिटिव्हिटी होती. आणि फायनली मग स्वामींची प्राणप्रतिष्ठा झाली.
मागच्या वर्षी प्रकट दिनाच्या दिवशी मी स्वामींकडे एक इच्छा मागितलेली आणि ती इच्छा स्वामींनी पूर्ण केली ह्या प्रकट दिनाच्या दिवशी. सो मी स्वामींना बोललेली की पुढच्या प्रकट दिनापर्यंत प्लीज माझी तेवढी इच्छा पूर्ण करा, जिच्यासाठी मी खूप दिवसांपासून मेहनत करते. फक्त माझ्या कष्टाला फळ यावं त्यासाठी एक माझी इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण झाल्यामुळे मग स्वामींची मूर्ती मी चांदीत केली आणि आज आमच्या अंशूच्या हाताने मी ती देवघरात ठेवलेली आहे. तर इकडे ते खूप जड होतं, तांदूळ ठेवलेले, ते जे पंडित होते त्यांनी तांदूळ वगैरे टाकलेले त्या याच्यात आणि मग त्यावर स्वामींना स्थापन केलेलं, तर ते खूप हेवी होतं. सो अंशूला मी जरा पकडायला मदत केली आणि फायनली मग आम्ही देवघरात स्वामींची मूर्ती ठेवली. तर आता स्वामींची मूर्ती झूम करून कशी वगैरे आहे, काय फीचर्स वगैरे कसे आहेत, डिझाईन कसं आहे मूर्तीचं, पुन्हा मंदिरात ठेवल्यानंतर म्हणजे देवघरात ठेवल्यानंतर ती कशी दिसते, ते सगळं मी आता तुम्हाला गुरुवारी जेव्हा मी अभिषेक घालेल स्वामींना तर त्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.